राजापेठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 1,90,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे। फिर्यादी ऋषभ श्रीकांत खाडे हे 16 ऑगस्ट रोजी नातेवाईकांना भेटण्यासाठी भोपाळ येथे गेले होते। त्यांच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते। 20 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेज बंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता लोखंडी कपाटातील 2 लाख रुपये आणि बेडरूम मधील 50,000 रुपये अशी एकूण 2,50,000 रुपयांची रोकड गायब झाल्याचे आढळले। घराच्या लोखंडी चॅनेल गेटचे कुलूप तोडल्याचेही दिसून आले। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 23 ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने कारवाई करत भानखिळा खुर्द येथून हर्ष नारायणराव निंबरते वय वर्ष 23 आणि धीरज सुभाष जाधव वय वर्ष 23 यांना अटक केली। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला आणि पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।